गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या चॅप्टरचा आपण इंट्रोडक्शनरी पोर्शन आपण फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता तिथे पुढं रिझ्यूम करू आपण त्याला आणि तिथून पुढच्या गोष्टी पाहूयात. तर सगळ्यात अगोदर आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये काय पाहिलं ते थोडं फास्टली रिकॅप करतो. पॅरलल लाईन्स मीन्स काय ते पाहिलं आपण. इफ 2 or more than 2 lines are not intersecting each other, then they are called parallel lines. Okay, parallel lines definition. Then if a line is intersecting 2 or more than 2 lines, then it is called the transversal of those lines. Transversal म्हणजे काय ते पाहिलं आपण. आणि या लाईन्सला जर ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला पेअर ऑफ अँगल्स भेटतात. त्याच्यापैकी करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स आपण पाहिलेले आहेत. त्यालाही फास्टली रिकॅप करतो मी. करस्पॉन्डिंग अँगल्स मीन्स विच काइंड ऑफ अँगल्स. 2 लाईन्सला एखाद्या ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केल्याच्यानंतर जे अँगल त्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला फॉर्म होतात. मीन्स राईट साईडला फॉर्म झाले दोन्ही अँगल्स राईट साईडला फॉर्म होतील आणि लेफ्ट साईडला असतील तर दोन्हीही अँगल त्या पेअरमधले लेफ्ट साईडलाच फॉर्म होतील. बट एक जर इंटरनल ह्या लाईन्सच्या इंटरनल असेल तर दुसरा एक्सटर्नली असतो. मीन्स इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कोणत्या आहेत. अँगल बी अँड अँगल एफ हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँगल सी अँड अँगल जी ही दुसरी पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची. अँगल ए अँड अँगल ई ही तिसरी पेअर आहे. अँड देन अँगल डी अँड अँगल एच ही चौथी पेअर आहे. म्हणजे 2 लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केल्याच्या नंतर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्स फॉर्म होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. देन सेकंड पार्ट पाहिला आपण. सेकंड टाईप पाहिली आपण. सेकंड टाईप ऑफ पेअर पाहिली आपण ऑल्टरनेट अँगल्सची. तर ऑल्टरनेट अँगल्सचं मिनिंग म्हणजे त्याच्या नावात त्याचं मिनिंग दडलेलं आहे. ट्रान्सव्हर्सलच्या ऑल्टरनेट साईडला जे अँगल्स फॉर्म होतात त्याला आपण ऑल्टरनेट अँगल्स असं म्हणत असतो. ओके, तर ऑल्टरनेट अँगल्स 2 प्रकारचे असतात. इंटरनल ऑल्टरनेट अँगल्स अँड एक्सटर्नल ऑल्टरनेट अँगल्स. ऑल्टरनेट अँगल्स जर त्या लाईन्सच्या इंटरनली फॉर्म होत असतील त्याला इंटरनल ऑल्टरनेट अँगल्स म्हणतात. आणि एक्सटर्नली म्हणजे त्या रेषांच्या त्या लाईन्सच्या बाहेर जर फॉर्म होत असेल त्याला एक्सटर्नल ऑल्टरनेट अँगल्स म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल बी आणि एच, बी अँड एच हे एक्सटर्नल ऑल्टरनेट अँगल्स आहेत. अँड देन डी अँड एफ हे इंटरनल ऑल्टरनेट अँगल्स आहेत. इंटरनल ऑल्टरनेट अँगल्सच्या 2 पेअर आणि एक्सटर्नल ऑल्टरनेट अँगल्सच्या 2 पेअर अशा ऑल्टरनेट अँगलच्या एकूण 4 पेअर फॉर्म होत असतात वेन अ ट्रान्सव्हर्सल इज इंटरसेक्टिंग 2 लाईन्स. ओके, अँड लास्टली आणि आणखी एक महत्त्वाचं हायलाइटेड लाईन आपण पाहिली की इफ द गिवन लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड ऑल्टरनेट अँगल्स ऑल्सो कॉन्ग्रंट. आता आपण इंटेरियर अँगल्सबद्दल समजून घेऊयात. सिच्युएशन तीच आहे. सपोज दीज आर 2 लाईन्स L and M. A transversal N is given which is intersecting these 2 lines. Then त्याच्या इंटरनल पार्टमध्ये आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडने जे अँगल्स फॉर्म होत असतात त्याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. दॅट इज अँगल ए अँड अँगल बी. बघा ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहेत आणि इंटरनल पोर्शन इंटेरियर एल अँड एमच्या इंटरनल पार्टमध्ये हे अँगल फॉर्म होतात. म्हणजे ए अँड बी इथे इंटेरियर अँगल्स आहेत. त्याचप्रमाणे सी अँड डी हे सुद्धा इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणजे 2 लाईन्सला जर एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्याच्या नंतर इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्स फॉर्म होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. अँड इफ गिवन लाईन्स आर पॅरलल, जर त्या लाईन पॅरलल असतील किंवा हे आपल्याला माहिती असेल तर अशा वेळेस आपण इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी सांगू शकतो. काय प्रॉपर्टी आहे मी लिहितो, तोपर्यंत व्हिडिओ पॉज करतो. इंटेरियर बद्दलची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी अशी आहे. इफ गिवन 2 लाईन्स आर पॅरलल मीन्स इफ 2 पॅरलल लाईन्स आर गिवन असे म्हणू शकतो आपण. अँड द ट्रान्सव्हर्सल इज गिवन. एक ट्रान्सव्हर्सल आणि 2 पॅरलल लाईन दिल्याच्या नंतर द फॉर्म्ड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. जे इंटेरियर अँगल फॉर्म होतात ते अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांची ॲडिशन त्या अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते म्हणजे सप्लिमेंटरी असते. आता इथे तुम्हाला समजलं की इंटेरियर अँगल्स कोणते कोणते. ए बी सी डी. जर त्या लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर ह्या कशा असतात कॉन्ग्रंट असतात त्या अँगल पेअरमधले. बट इंटेरियर अँगल कॉन्ग्रंट नसतात किंवा असतील असं सांगता येत नाही, परंतु ते सप्लिमेंटरी असतात इफ द गिवन लाईन्स आर पॅरलल.
तर आपण इथे लिहू शकतो इन दिस फिगर सपोज लाईन यल पॅरलल लाईन यम अँड लाईन यल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज लाईन्स. Therefore, angle A plus angle B is equal to 180 degree and angle C plus angle D is 180 degree. तर इंटेरियर अँगल संबंधी आपण ही प्रॉपर्टी माहिती करून घेऊ शकतो किंवा ही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. 9thला आणि 10thला ही प्रॉपर्टी आपल्याला डिफरंट टाईप ऑफ प्रॉब्लेम्समध्ये यूज करायची आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.